आम्ही आलो होतो गोपालनगरच्या डीमार्टमध्ये किराणा घ्यायला, कारण किराणा पूर्ण खतम झालेला होता. टाईम दोघांकडे पण नव्हता. मग आज टाईम काढून आम्ही किराणा घ्यायला आलेलो आहो. तर आता इकडे किराणा घेत आहे. तर किराणा आरूचे पप्पा पण घेत आहे. काही मला ज्या वस्तू लागते त्या मी घेते, त्यांना ज्या वस्तू लागते ते घेते. तर मग आता आरवला पण आम्ही ट्रॉलीमध्ये बसून दिलेलं आहे. तर आरव मस्त ट्रॉलीमध्ये बसून मस्त एन्जॉय करत आहे. तर इकडे आरवचे पप्पा मला विचारत आहे की ते खारमुऱ्याचं पॅकेट घेऊ काय. तर मी म्हटलं घेऊन घ्या, म्हटलं आरवलाही आवडते म्हटलं. तर त्यांनी घेऊन घेतलं. डाळ तांदूळ वगैरे सगळं पूर्ण घेऊन झालेलं होतं. आता थोडं आखरी जे खाऊचे पदार्थ असते आरवचे, बिस्किट, चॉकलेट, चिप्स वगैरे हेच घ्यायचे राहिले होते. आणि साबणा वगैरे पण घ्यायचे राहिलेल्या होत्या. तर ते मग काही वेळ मी आरवला पकडते, तर आरवचे पप्पा घेते. आणि मग आरूचे पप्पा काही वेळ पकडते, तर मी घेते. तर असं करून दोघं पण आम्ही थोडं सामान घेऊन घेते. तर आता इकडे आता साबणा बघत आहे, कारण गोपालनगरच्या डीमार्टमध्ये आम्ही कमीत कमी जातो. आम्हाला इकडे कॅम्प रोडचं डीमार्ट खूप जवळ पडते, म्हणून त्याच्यामुळं इथं थोडंसं सामान बघायला थोडं कठीण जाते. तर त्याच्यामुळे आम्ही ते आरूचे पप्पा बघत आहे साबणा. तर साबणा मला विचारत आहे रिन घेऊ की सर्फ एक्सेल. म्हटलं सर्फ एक्सेल घ्या आणि 6चं पॅकिंग घ्या, म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित झुलते. आरव बघा इथे मला एवढा त्रास देत होता, मग चॉकलेट पाहिजे, चिप्पी पाहिजे. तर मग मी त्याच्यासाठी चॉकलेट आणि चिप्पी आणायला गेली होती. तर बघा त्याला चॉकलेट चिप्पी आणून दिलं, तर तो शांत झाला. आणि मग आम्हाला शांततेत शॉपिंग करू दिली. काही किराणा वगैरे घ्यायचा होता तो शांततेत घेऊ देते. मग तर चॉकलेट पाहिल्यावर तसे कुठलेही पोरं खुशच होऊन जाते. तर मग तो शांत बसला. आणि मग आम्ही समोरची शॉपिंग केली आणि काउंटरवर पण खूप गर्दी होती. तर मग गर्दी झाल्यावर मग बिल झाला. आणि मग मी म्हटलं आरूच्या पप्पाला आता आपण आईस्क्रीम खाऊ. तर मी साईडनी थांबली आणि ते गेलं आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम आणायला गर्दी असल्यामुळे लाईनीत उभं राहावं लागते, त्याच्यामुळे थोडा वेळच लागते. तर आम्ही साईडने उभे राहिलो आणि ते गेले आमच्यासाठी आईस्क्रीम आणायला. बघा आरव पप्पा आईस्क्रीम पाहिजे. बघा पप्पाला आवाज देऊन राहिला. ते लाईनीतच उभे होते. आता हे बघा आईस्क्रीम भेटलेली आहे. एक माझ्यासाठी आणली, एक आरवसाठी आणली, कारण त्यांना आईस्क्रीम कमी आवडते. म्हटलं तुम्ही पण खा म्हटलं. गर्दी खूप होती डीमार्टमध्ये, कारण गर्दी खूप राहते. कुठल्याही दोन्ही डीमार्टमध्ये गर्दी खूप राहते. तर हे बघा इकडे मस्त पप्पा पण त्याला पण आईस्क्रीम चारत आहे आणि स्वतः पण खात आहे. बघा मस्त दोघंही आरवचे पप्पा आणि आरव दोघंही मस्त एन्जॉय करत आहे. मग इकडे आमचं आईस्क्रीम वगैरे खाऊन झालं की मग आम्ही आरवला थोडं साईडनी गाडी वगैरे आहे तिथं लावलं, त्याच्यावर नेणार आहे खेळायला. तर आता त्याचे पप्पा त्याचं तोंड पुसून देत आहे. आणि कारण तो आईस्क्रीम खाते, पोरं खूप तोंड भरवतं, त्याच्यामुळं बघा विचारत आहे. मग आम्ही इकडे आरवला आणलेलं आहे. आरवनं पण खूप एन्जॉय केला. आरव पण मस्त गाडीत वगैरे बसला. त्याच्यानंतर अजून 2-3 प्रकारच्या गाड्या होत्या तिथे, त्याच्यावर पण बसला. तर मस्त त्याला राऊंड वगैरे मारला आणि त्याला पण खूप खुशी झाली. तर त्याच्यासोबत आम्ही पण मस्त एन्जॉय केला. त्याचे फोटो वगैरे काढले थोडेफार. हे बघा साईडनी पण गाड्या होत्या. हे पण होतं जम्पिंग जपामचं. तर त्याला हीच गाडी आवडली, त्याच्यातच बसला. त्याला माहिती आहे ही गाडी फिरते म्हणून. तर बरोबर बघा गाडी सुरू करत जाय आणि थोडा एन्जॉय करून राहिला, डान्सही करून राहिला सोबत. नंतर मग त्याच्यातून उतरला तर नेक्स्ट गाडीवर गेला. तर त्याच्यातही बघा किती मस्त एन्जॉय करून राहिला. तर त्याच्यासोबत आम्ही पण एन्जॉय केला थोडाफार. तर बघा कसा बसलेला आहे. आरूचे पप्पा आमचा व्हिडिओ घेत आहे की चलावा. आता ते पण आले. आम्ही आता ते आल्यावर आम्ही दोघं पण फोटोशूट करत आहे आता थोड्या वेळाने. तर आरवला वेगळीच खुशी होते अशा गाड्या वगैरे दिसल्या तर. त्याच्या खुशीसाठी बघा तर त्याच्यानंतर आम्ही पण आमचे थोडे फोटो काढले. आम्ही पण खूप दिवसानंतर आलो होतो इकडे. तर म्हटलं चला आता इथं थोडंसं 2-3 फोटो काढून घेऊ. मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने आरव पण खूप त्रास द्यायला लागला होता. तर बघा तुम्हाला